स्वागत। सुधागड एज्युकेशन सोसायटीचे केआ बांझिया माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ। Friends, now we are going to study the lesson first, heredity and evolution of science part second. First, heredity. What is mean by heredity? Heredity means the genes transformation or the biological characters transfer from one generation to next generation via genes. हेरिडिटी म्हणजे आपल्या शरीरातील जे जैविक गुणधर्म असतात ते जैविक गुणधर्म एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जनुकाद्वारे संक्रमित करण्याचे किंवा पाठवण्याचे जे काम केलं जातं त्याला आपण आनुवंशिकता असं म्हणतो। आपल्याला माहिती आपण बघतो आपल्या सभोवताली त्या ठिकाणी सगळे ज्या व्यक्ती वावरतात आपण एक दुसऱ्यांपेक्षा त्या ठिकाणी भिन्न दिसतो। म्हणजेच हेरिडिटी मध्ये सिमिलॅरिटी आणि व्हेरिएशन्स त्या ठिकाणी दिसून येतात। आपल्या बऱ्याच वेळा आपण म्हणतो की आपले भाऊ बहीण हे आपल्यासारखेच दिसतात, म्हणजेच त्या ठिकाणी त्याला कारण म्हणजे हेरिडिटी की जीन्स हे एका जनरेशन कडून किंवा जेनेटिक कॅरेक्टर्स एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे ट्रान्समिट त्या ठिकाणी केले जातात। व्हेरिएशन म्हणजेच डिसिमिलॅरिटी, बिकॉज ऑफ variation we do not look exactly with each other. Heredity is the concept is related with DNA or related to DNA, and the DNA is placed in nucleus of the cell, and these DNA is in the chromosomes of the nucleus. Genes. Information about proteins synthesis is stored in the DNA. DNA मध्ये प्रथिनांविषयी किंवा जनुकांमध्ये प्रथिनांविषयीची माहिती साठवलेली असते and synthesis of appropriate proteins as per requirement in the necessary for the body. आणि त्या प्रोटीन्सचे त्या ठिकाणी आपल्याला शरीराकरता प्रोटीन्सची निर्मिती करण्यासाठी ती माहिती आवश्यक असते। In the process of protein synthesis, there are 3 steps from DNA formation of RNA, then the formation of the protein, and these process of the protein synthesis is called as the central dogma. की DNA पासून प्रोटीन सिंथेसिसची जी प्रक्रिया केली जाते, प्रथम DNA पासून RNA तयार केला जातो किंवा RNAचा धागा आणि त्यानंतर जे प्रोटीन तयार होतं त्या पूर्ण प्रोसेसला किंवा प्रक्रियेला सेंट्रल डोग्मा असं त्या ठिकाणी म्हणतात। द RNA इज ऑफ 3 टाइप्स, mRNA, tRNA and rRNA. mRNA मीन्स मेसेंजर RNA की जो संदेश वहनाचं काम करतो, ट्रान्सफर RNA आणि राइबोसोमल RNA. And with the help of RNA, the genes present in the form of DNA participate in the functioning of cell and thereby the control the structure and functioning of the body. की DNA RNA च्या मदतीने जे जीन्स असतात त्या जीन्सच्या सहाय्याने आपल्या शरीरातील सगळे कार्य आणि शरीराची रचना किंवा पेशींची रचना यामध्ये त्या ठिकाणी जीन्स काम करत असतात। प्रोटीन सिंथेसिस मध्ये फर्स्ट स्टेप जी आहे ती ट्रान्सक्रिप्शन किंवा त्यालाच प्रतिलेखन असं म्हणतात। या स्टेप मध्ये DNA पासून RNA चा धागा तयार केला जातो किंवा RNA स्ट्रँड तयार केला जातो। This is the structure of the DNA and this structure is discovered by the scientists Watson and Crick. This DNA structure is a double helical structure and highly coiled structure. When the formation of RNA from the DNA, the strand is uncoiled. या ठिकाणी DNA चा जो स्ट्रँड असतो तो अतिशय डबल हेलिकल आणि हायली कॉइल अतिशय गुंडाळलेल्या स्वरूपामध्ये किंवा स्प्रिंग सारखा त्या ठिकाणी असतो। मात्र ज्या वेळेस DNA पासून RNA चं फॉर्मेशन होतं त्या ठिकाणी एक अनकॉइल त्या ठिकाणी किंवा स्ट्रँड हा थोड्या अंतरावरती
किंवा थोड्या भागामध्ये अनकॉईल त्या ठिकाणी होतो किंवा मोकळा होतो. अँड इन दीज डीएनए स्ट्रक्चर द हायड्रोजन बॉन्ड इज प्रेझेंट अँड नायट्रोजनस बेसेस आर प्रेझेंट. त्याच्यामध्ये त्या ए टी किंवा ॲडेनिन थायमिन सायटोसिन ग्वानिन अशा नायट्रोजनस बेसच्या पेयर्स त्या ठिकाणी असतात. आणि ज्यावेळेस या ठिकाणी mRNA प्रोड्यूस होतो किंवा फॉर्मेशन होतं, हायड्रोजन बॉन्ड त्या ठिकाणी ब्रेक होतो आणि हायड्रोजन बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर या धाग्यावर किंवा या ठिकाणी जे नायट्रोजनस बेस किंवा बेस आहे त्या ठिकाणी त्यांच्या कॉम्प्लिमेंटरी डीएनए स्ट्रँड यूज फॉर द सिंथेसिस अँड ऑन दॅट स्ट्रँड हिअर थायमिन इज प्रेझेंट. In that strand or complementary strand there is adenine is present. Here is guanine, here is cytosine. या पद्धतीने त्या ठिकाणी पेयर तयार होतात. म्हणजे याची जी कॉम्प्लिमेंटरी पेयर आहे की ए ची टी बरोबर आणि सी ची जी बरोबर, या पद्धतीने ज्या नायट्रोजनस पेयरच्या ज्या पेयर ज्या आहेत त्याच पद्धतीने इथे कॉम्प्लिमेंटरी पेयर तयार होते. इथे थायमिन आहे तर इथे ॲडेनिन, इथे ग्वानिन आहे तर इथे सायटोसिन. आणि हा जो mRNAचा धागा तयार होतो किंवा mRNA तयार होतो त्याला त्या प्रोसेसला ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतात. ट्रान्सक्रिप्शनची डेफिनेशन काय मग? द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड इन mRNA being produced is always complementary to the DNA strand used for synthesis. या ठिकाणी या डीएनए पासून आरएनएचा जो धागा तयार केला जातो तो त्याला ट्रान्सक्रिप्शन किंवा प्रतिलेखन म्हणतात. ही डीएनए पासून mRNA ची जी प्रोसेस आहे तयार फॉर्मेशनची ती या ठिकाणी न्यूक्लियस मध्ये होते. आफ्टर दॅट फ्रॉम द पोअर ऑफ न्यूक्लियस द rRNA कम्स इनटू द सायटोप्लाझम ऑफ द सेल. आणि या सेलच्या सायटोप्लाझम मध्ये तो येतो किंवा एंट्री करतो. आफ्टर दॅट mRNA फॉर्म इन न्यूक्लियस कम्स सायटोप्लाझम. इट ब्रिंग्स इन द कोडेड मेसेज फ्रॉम द डीएनए. आणि तो ज्या वेळेला येतो त्यावेळेला तो या डीएनए कडून काही कोडेड मेसेज घेऊन येतो किंवा काही माहिती त्या ठिकाणी त्या कोडेडच्या स्वरूपात किंवा कोडच्या स्वरूपामध्ये घेऊन येतो. अँड दीज मेसेज कंटेन द कोड्स फॉर अमायनो ऍसिड. आणि ते जे कोड आरएनए घेऊन येतो ते अमायनो ऍसिड साठी असणारे कोड आहेत किंवा अमायनो ऍसिड तयार करण्यासाठी अमायनो ऍसिड साठी कोड घेऊन येतो. अँड दीज कोड फॉर ईच अमायनो ऍसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड्स. 3 न्यूक्लियोटाइड्सच्या स्वरूपामध्ये ए यू जी या पद्धतीने 3 न्यूक्लियोटाइडची पेयर किंवा ग्रुप आणि या पेयर प्रमाणे तो न्यूक्लियोटाइड घेऊन येतो. दॅट इज कॉल्ड ॲज द ट्रिपलेट कोडॉन. त्याला ट्रिपलेट कोडॉन असं म्हणतात. द कोड फॉर ईच अमायनो ऍसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड्स. इट इज कॉल्ड ॲज द ट्रिपलेट कोडॉन. मात्र आरएनए ज्यावेळेस तयार होतो किंवा मेकिंग फॉर्मेशन ऑफ आरएनए देर आर इन्स्टेड ऑफ थायमिन युरॅसिल इज प्रेझेंट. ज्यावेळेस आरएनएचा धागा तयार होतो तर थायमिनच्या जागेवरती युरॅसिल त्या ठिकाणी किंवा थायमिनची जागा युरॅसिल घेतो. म्हणजे mRNA मध्ये ॲडेनिन आणि युरॅसिल या पद्धतीने नायट्रोजन बेसची पेयर तयार झालेली असते. इन आवर बॉडी देर आर 2020 अमायनो ऍसिड्स आर प्रेझेंट. Dr. Hargovind Khurana, a scientist of Indian origin, has made an important contribution in discovery of the triplet codon for 20 amino acid. हरगोविंद सिंग खुरानांनी त्या ठिकाणी 20 अमायनो ऍसिडची किंवा ट्रिपलेट कोडॉन असणारे 20 अमायनो ऍसिड शोधून काढले. देन आफ्टर दॅट each mRNA is made up of thousands of triplet codons. जवळजवळ mRNA हा हजारो ट्रिपलेट कोडॉन्सच्या सहाय्याने तयार झालेला असतो. As per message on mRNA,
amino acids are supplied by tRNA. tRNA जो असतो किंवा ट्रान्सफर RNA, these tRNA, the message of mRNA is supplied by tRNA, and tRNA has the anticodon having complementary sequence to the codon on mRNA. की mRNA वरचे जे कोडॉन असतात या ठिकाणी AUG असेल तर त्या ठिकाणी जो ट्रान्सफर RNA येतो त्याच्यावरती याचे कॉम्प्लिमेंटरी अँटीकोडॉन, हे कोडॉन आहे ट्रिपलेट कोडॉन या RNA वरचे, तर tRNA येताना याचे अँटीकोडॉन म्हणजे इथे ये आहे तर या ठिकाणी काय येणार, U येणार. इथे U आहे तर इकडे A, इथे G आहे तर C. या पद्धतीने tRNA वरती अँटीकोडॉन त्या ठिकाणी असतील. अँड दीज complementary sequence to the codon on mRNA that is called as the translation. आणि त्या प्रक्रियेला ट्रान्सलेशन असं म्हणतात. tRNA has anticodon having complementary sequence to the codon on mRNA is called as translation. किंवा ते भाषांतरण करण्याचं की मेसेज mRNA कडून जो मेसेज येतो तो मेसेज त्या ठिकाणी mRNA वरती 3 ट्रिपलेट कोडॉनचे त्या ठिकाणी 3 ट्रिपलेट कोडॉनचे ग्रुप असतात. RNA हा कॉम्प्लिमेंटरी किंवा अँटीकोडॉन त्या ठिकाणी आणतो. म्हणजे या ठिकाणी नायट्रोजनस बेस A असेल त्याची पेअर युरॅसिल U असेल तर A, G असेल तर C. या पद्धतीने त्या ठिकाणी अँटीकोडॉन tRNA वरती असतात. अँड द tRNA रीड द मेसेज ऑन mRNA. की mRNA वरचा मेसेज रीड करण्यासाठी या tRNA किंवा अँटीकोडॉनचा वापर केला जातो. देन थर्ड स्टेप दॅट इज द ट्रान्सलोकेशन. इन ट्रान्सलोकेशन द अमायनो ऍसिड ब्रॉट इन बाय tRNA आर बॉन्डेड टुगेदर बाय द पेप्टाइड बॉन्ड्स. त्या ठिकाणी या मेसेज रीड झाला 3 ग्रुप कडून किंवा 3 ट्रिपलेट कोडॉन कडून मेसेज रीड झाला की या ठिकाणी एक अमायनो ऍसिड तयार होतं. ते अमायनो ऍसिड त्याच ठिकाणी ठेवलं जातं. अँड अगेन द tRNA रीड अनादर ट्रिपलेट कोडॉन. तिथे एक अमायनो ऍसिड तयार होतं. या पद्धतीने अमायनो ऍसिडची चेन तयार होते. अँड दीज चेन बॉन्डेड बाय द पेप्टाइड बॉन्ड्स विथ द हेल्प ऑफ rRNA. आणि हे अमायनो ऍसिड बॉन्ड करण्याचं काम rRNA पेप्टाइड बॉन्डच्या सहाय्याने त्या ठिकाणी करतात. ड्युरिंग दिस प्रोसेस द रायबोसोम्स कीप्स ऑन मुव्हिंग फ्रॉम वन एंड टू द अनादर एंड ऑफ द mRNA. rRNA काय करतो, mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे tRNA मेसेज रीड करताना अमायनो ऍसिड त्या ठिकाणी तयार करत mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाण्याचं काम करतो. अँड दीज प्रोसेस इज कॉल्ड एज द ट्रान्सलोकेशन किंवा त्यालाच स्थानांतरण असं म्हटलं जातं. देन नेक्स्ट द प्रोटीन्स आर फॉर्म ऑर द सिंथेसिस ऑफ द प्रोटीन इज गोइंग ऑन बाय दीज 3 स्टेप्स and such many chains come together to form a complex proteins. The proteins controls various functions in the body of living organisms and their appearance too. आणि हे जे प्रोटीन्स आहेत ते प्रोटीन्स त्या ठिकाणी आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे वेगवेगळे फंक्शन्स कंट्रोल करण्यासाठी आणि त्यांचं अपीअरन्स किंवा ते जे दिसतात त्यांचे जे जेनेटिक कॅरेक्टर्स एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे जे ट्रान्समिट होतात त्याच्यासाठी हे या अमायनो ऍसिड पासून प्रोटीन्सची चेन तयार केली जाते किंवा प्रोटीन्स तयार केले जातात. नेक्स्ट टॉपिक दॅट इज कॉल्ड एज द म्युटेशन. म्युटेशन म्हणजे उत्परिवर्तन. म्युटेशन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल्स लाईक देमसेल्व्स ड्यू टू द जीन्स. प्रत्येक सजीवामध्ये आपल्यासारखाच नवीन सजीव निर्माण करण्याची क्षमता असते आणि ती क्षमता जीन्समुळे किंवा जनुकांमुळे असते. आणि जीन्स आर ट्रान्समिटेड
द कॅरेक्टर्स, बायोलॉजिकल कॅरेक्टर्स टू द नेक्स्ट जनरेशन विदाउट एनी चेंज. कोणताही बदल न करता त्या ठिकाणी एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे आपले जैविक गुणधर्म संक्रमित केले जातात. समटाइम्स चेंजेस आर मायनर बट समटाइम्स सम मे बी कन्सिडरेबल. काही वेळेला जे चेंजेस होतात जीन्स मध्ये ते मायनर असतात, त्याच्यामुळे काही आपल्याला बदल दिसून येत नाही. पण काही वेळेला मात्र हे चेंजेस कन्सिडरेबल किंवा लक्षात येण्याजोगे, लक्षात घेण्याजोगे असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल नायट्रोजनस बेसची जी पेयर असते सी आणि जी, तर या ठिकाणी सी आणि जी ची पेयर येण्याऐवजी जीन्स त्या ठिकाणी चेंज होतो किंवा सी ची पेयर ए ने झाली. तर अशा पद्धतीने जे काही चेंजेस कन्सिडरेबल असतात अशामुळे त्या ठिकाणी जेनेटिक डिसऑर्डर त्या ठिकाणी कॉजेस होतात किंवा कॉजेस जेनेटिक डिसऑर्डर. अँड फॉर एक्झाम्पल सिकल सेल एनेमिया. सिकल सेल एनेमिया causes due to the genetic disorder. Evolution. Evolution is a gradual change occurring in living organisms over a long duration. उत्क्रांती म्हणजे सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल. हा बदल किंवा ही प्रक्रिया अत्यंत सावकाश आणि सजीवांचा विकास साधणारी असते. Formation of new species due to the change in specific characters of several generations of living organisms as a response to a natural selection is called as evolution. Evolution कशाला म्हणतात तर सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षण, जे आपल्या सजीवांमध्ये एखाद्या वर्गाचं वैशिष्ट्यपूर्ण लक्षण जे असेल ते अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडण्याच्या प्रक्रियेमुळे अखेर नवीन जाती निर्माण होते. त्या प्रक्रियेला उत्क्रांती असे म्हणतात आणि ही प्रक्रिया नैसर्गिक निवडीला प्रतिसाद देणारी असते. 3.5 billion years ago, life had been non-existent on the earth. सुमारे 350 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीवर कोणत्याही प्रकारचं जीवन अस्तित्वात नव्हतं. इन द बिगिनिंग देयर मे बी ओनली सिंपल एलिमेंट्स फाउंड इन ओशन. साधे मूलद्रव्य त्या ठिकाणी समुद्रात सापडली. आफ्टर दॅट फॉर्मेशन ऑफ दॅट सिंपल एलिमेंट्स द सिंपल टाइप ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर फॉर्म. आणि त्या साध्या मूलद्रव्यांपासून साधी सेंद्रिय आणि असेंद्रिय संयुगे तयार झाली. ऑर्गॅनिक कंपाऊंड मीन्स इन दॅट कंपाऊंड्स देयर इज अ कार्बन इलेमेंट इन प्रेझेंट अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स किंवा असेंद्रिय संयुग म्हणजे त्याच्यामध्ये कार्बन इलेमेंट्सचा अभाव असतो किंवा ऍबसेंट कार्बन इलेमेंट्स ऍबसेंट असतात. आफ्टर दॅट from that organic and inorganic compounds, complex compound like protein and nucleic acid are formed. After that organic and inorganic compound, proteins and amino acids are formed, and after that proteins and amino acid, first primitive type of cell formed from that organic and inorganic substances. त्या साध्या संयुगांपासून प्रथिन आणि केंद्रकाम्ल तयार झाली. त्यानंतर सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थाच्या मिश्रणातून मूळ स्वरूपाची पहिली पेशी किंवा प्राचीन पेशी तयार झाली आणि त्या पेशीपासून आजूबाजूच्या त्या पेशीने किंवा ती प्रिमिटिव्ह सेल आजूबाजूच्या सराउंडिंग मधून केमिकल्स घेऊन किंवा केमिकल्सचं भक्षण करून त्याच्यापासून त्या पेशींची संख्या वाढायला लागली. पेशींमध्ये देयर मे बी द डिफरन्स बिटवीन among those cells, and according to the principle of natural selection, some may show good growth and some may have perished which could not adjust the surrounding. आणि त्या ठिकाणी पेशीमध्ये थोडेफार फरक जरी असले तरी नैसर्गिक निवडीच्या तत्वानुसार जे सभोवतालच्या परिस्थितीनुसार जुळवून घेऊ शकले ते त्यांची चांगली वाढ झाली आणि जे जुळवून घेऊ शकले नाही ते नष्ट झाले किंवा त्यांचा नाश झाला असावा. At present,
crore of species of plants and animals are present on the earth. Animal diversity ranges from unicellular to multicellular, and also the plant diversity also consists the various species ranging from unicellular to the huge banyan tree. पृथ्वीवरती अनेक एकपेशीय सजीवांपासून ते बहुपेशीय सजीव, त्याचबरोबर वनस्पतींमध्ये एकपेशीय क्लोरेलापासून तर विस्तीर्ण वडाच्या झाडापर्यंत अनेक वनस्पती पृथ्वीवरती आढळतात। आणि मानवाला या पृथ्वीवरती जीवनाचा उगम कसा झाला आणि एवढी विविधता किंवा डायव्हर्सिटी त्यांच्यामध्ये कुठून आली असावी याबाबतची उत्सुकता आहे। आणि त्या उत्सुकतेला किंवा सजीवांचा उगम आणि विकास याविषयी विविध उत्पत्ती ज्या मांडल्या गेल्या त्यापैकी ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ही उत्पत्ती त्या ठिकाणी ऍक्सेप्ट केली गेली किंवा सजीवांचा क्रमविकास किंवा सजीवांची उत्क्रांती हा सिद्धांत आज सर्वमान्य त्या ठिकाणी आहे। नेक्स्ट इज थेअरी ऑफ इव्होल्यूशन। फर्स्ट लिव्हिंग मटेरियल which was found in ocean, that is also called as the protoplasm, and due to the course of time unicellular organisms was formed. Gradually changes occur in that unicellular organism and form the larger and more complex organisms are formed. त्या एक पेशीय सजीवांपासून बहुपेशीय सजीव हळूहळू त्या ठिकाणी तयार होऊ लागले। All these changes were slow and gradual, आणि हे सगळे चेंजेस जे होते बदल हे हळूवार घडणारे आणि क्रमाक्रमाने घडणारे होते। आणि हे बदल घडून येण्यासाठी जवळजवळ 300 करोड इयर्स किंवा 300 कोटी वर्षांचा कालावधी जावा लागला। बट चेंजेस अँड डेव्हलपमेंट इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅड बीन ऑलराउंड अँड मल्टीडायमेन्शनल, and these led to the evolution of different types of organisms, and these overall process is called as the evolution. आणि या सजीवांचा जो बदल व विकास घडून आला तो सर्वव्यापी आणि सर्व अंगांनी होत गेला आणि यातूनच अनेक प्रकारचे सजीव अस्तित्वात आले। या सर्व प्रक्रियेला क्रमविकास अथवा उत्क्रांती म्हटले जाते। We learn next topic of this lesson in next period. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत। रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।